गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, आपलं जे काही चॅप्टर आपण सुरू केलेलं आहे ते असणार आहे थर्मोडायनॅमिक्स फोर्थ. जरी आपली एक्झाम ही आता लवकर सुरू होणार आहे, तुम्हाला टाईम टेबल देखील मिळालेलं आहे, परंतु आपला सिलेबस हा आपण सुरूच ठेवणार आहोत. जे आपले चॅप्टर स्टार्ट झालेले आहेत ते आपण सुरू ठेवणार आहोत. तर तुम्हाला जे जे काही एक प्रकारे एक्झामसाठी येणारे जे क्वेश्चन्स वगैरे सर्व देण्यात आलेले आहे, परंतु त्याच्या पुढे आपला जो काही चॅप्टर्स आहेत जे सुरू आहेत ते आपण सुरू ठेवू. तर बघा, आता मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे काही बघितलेलं होतं, थर्मल इक्विलिब्रियमचा टॉपिक बघितला होता. थर्मोडायनॅमिक्सचे चॅप्टर चालू आहे, तर त्याच्यामध्ये थर्मल इक्विलिब्रियमच्या टॉपिकमध्ये आपण झिरोथ लॉ हा पुढच्या नेक्स्ट टॉपिक हा असणार आहे. झिरोथ लॉ म्हणजे काय, तर ते आपल्याला बघायचे. तर व्हॉट इज मीन बाय झिरोथ लॉ? झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, तर त्याची स्टेटमेंट आपण बघणार आहोत. तर स्टेटमेंटमध्ये बघा, आता इफ टू सिस्टम आर each in a thermal equilibrium with a third system, they are also in a thermal equilibrium with each other. ही झाली झिरोथ लॉची एक प्रकारे स्टेटमेंट, की ज्या वेळेस आपण दोन सिस्टीमचा विचार करतो, बरोबर आहे, परंतु दोन सिस्टीम ह्या एकमेकांना कशा असणार आहेत, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे विथ अ थर्ड सिस्टीम. म्हणजे काय, की जर समजा आपण मानून घेऊ की ए बी सी ह्या तीन सिस्टीम आहेत, परंतु जर समजा ए आणि बी ह्या दोन सिस्टीम जर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील, तर त्याला जर तुम्ही अटॅच सी ही जी काही सिस्टीम जर जोडत असणार, तर ती सुद्धा काय होणार आहे, थर्मल इक्विलिब्रियम होणार आहे. थर्मल इक्विलिब्रियम आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे डीपली, त्याचा एक्झाम्पल सहित आपण पूर्ण एक्सप्लेन हे केलेलं आहे मी. तर थर्मल इक्विलिब्रियम थोडक्यात जर म्हटलं तर एनर्जी ही एक प्रकारे काय होत असते, ट्रान्सफर होत असते, हीट एनर्जी. ओके, नुसती एनर्जी नव्हे, तर हीट ही तिथे ट्रान्सफर होत असते एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये. ही काय होत असते, एक प्रकारे तिचं कन्व्हर्शन हे होत असतं, त्यालाच आपण थर्मल इक्विलिब्रियम म्हणतो. तर आता इथे फर्स्ट आणि सेकंड सिस्टीमचा आपण विचार करतोय आणि त्याचबरोबर थर्ड सिस्टीमचा देखील. तर इथे फर्स्ट आणि जर सेकंड सिस्टीम जर ही थर्मल इक्विलिब्रियम असेल, तर तिसरी जी काही सिस्टीम आहे ती सुद्धा काय होणार आहे, थर्मल इक्विलिब्रियम असणार आहे. बघा, आता इथे आपण हेच एक्झाम्पल याच्याने एक्सप्लेन करू, की जर समजा ए ही सिस्टीम आहे, त्याच्यानंतर बी ही एक सिस्टीम आहे आणि सी ही एक सिस्टीम आहे, आणि त्याच्यामध्ये ही दोघही ज्या काही तिघही ज्या काही सिस्टीम तुम्हाला दिसत आहेत, तर इथे त्याचबरोबर यांची ॲडिशन त्यांनी केलेली आहे. म्हणजेच काय, की हे बाण जे काही आहेत, ॲरो काय दर्शवत आहे, की एक प्रकारे तिथे हीट कन्व्हर्शन होते. म्हणजे काय, एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये ती हीट काय होणार आहे, कन्व्हर्शन होणार आहे एक प्रकारे. म्हणजे इथे बी, त्याच्यानंतर इकडे सी. जसं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन ह्या बॅलेन्स करता, बॅलेन्स आपल्याला इथे करायची आवश्यकता नाही, फक्त हीट जी काही आहे बघा, कन्व्हर्शन ए पासून सी, नंतर बी पासून ए, अशा पद्धतीने कुठेतरी होणार आहे ती. त्यानंतर खाली इकडे ॲरो करून ही पुढे सिस्टीम नंतर बी पासून इकडे सी कडे जाणार आहे आणि इकडे ए असणार आहे. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला ती सिस्टीम दिसते. मग आता याचं तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करून देणार आहे की नेमकं याच्यामध्ये काय आहे. तर इथे फ्रॉम फिगर, म्हणजे या फिगरवरून आपण असं म्हणू शकतोय
की सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक द डबल ॲरो काय रिप्रेझेंट करतोय, म्हणजे हा जो काय ॲरो आहे, हा डबल ॲरो, तर हा काय रिप्रेझेंट करतोय, तर एक प्रकारे थर्मल इक्विलिब्रियम बिटवीन अ सिस्टीम, म्हणजे त्या सिस्टीममध्ये काय असणार आहे, थर्मल इक्विलिब्रियम असणार आहे, असं तो डिनोट करतोय, दर्शवतोय. तर बघा आता, इफ अ सिस्टीम ए अँड सी, जर समजा आपण ए आणि सी ह्या सिस्टीमचा जर विचार केला in a thermal equilibrium and system A and B are in a thermal equilibrium, then system B and C, जे मी तुम्हाला सुरुवातीलाच एक्सप्लेन केलेले आहे की जर समजा A आणि C जर ही थर्मल इक्विलिब्रियम सिस्टीम असेल तर B आणि A सुद्धा ही थर्मल इक्विलिब्रियम सिस्टीम असणार आहे, आणि त्यानंतर मग B आणि C सुद्धा काय असणार आहे, थर्मल इक्विलिब्रियम सिस्टीम असणार, म्हणजे ह्या काय आहेत, तीन अशा वेगवेगळ्या सिस्टीम आहेत आणि त्या सिस्टीम मध्ये काय होते, हीटचे एक प्रकारे कन्व्हर्शन होते, असं त्यांनी दर्शवलेले आहे. मग आता त्यानंतर बघा, आता याच्यामध्ये दुसरं एक त्यांनी एक्झाम्पल घेतलेलं आहे की थर्मामीटरचं. आता हे बघा, मी डायग्राम काढून दाखवते की ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला जे काही थर्मामीटर तुम्हाला इथे दिसत आहेत, एक काचेचे चंचुपात्र त्यांनी एक ग्लास हे घेतलेलं आहे, व्हेसल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे थर्मामीटर घेतलेले आणि त्यांचे जे काही टेम्परेचर आहेत ते त्यांनी मेजर केलं. रफली डायग्राम तुम्हाला काढून दाखवते म्हणजे तुम्हाला एक कल्पना येईल. आपल्या टेक्स्टबुक मध्ये देखील आहे ही डायग्राम. तर आता इथे अशा पद्धतीने इथे तुम्हाला कन्सेप्ट ऑफ टेम्परेचर मेजरमेंट, म्हणजे ही डायग्रामचं जे काही कशाकरता आपण काढतोय तर कॉन्सेप्ट ऑफ टेम्परेचर मेजरमेंट. तर आता इथे तुम्हाला दोघंही याच्यामध्ये थर्मामीटर हे टाकलेले आहेत आणि ते दोघंही थर्मामीटर मध्ये त्यांचे जे काही टेम्परेचरची लेव्हल आहे ही मात्र कशी असणार आहे, समान असणार आहे, सारखी असणार आहे एक प्रकारे. त्यानंतर बघा, आता इथे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे डायग्रामचं की व्हेन द थर्मोमीटर अँड द ऑब्जेक्ट आर इन अ थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे काय की थर्मोमीटर जे काही आहे ते एक प्रकारे थर्मल इक्विलिब्रियम. आता जेव्हा जेव्हा थर्मल इक्विलिब्रियम हा शब्द येईल तर लक्षात ठेवायचं की हीट तिथे काय असणार आहे, दोघंही ठिकाणी बॅलन्स केली आहे, तिथे हीटचं कन्व्हर्शन झालेलं आहे. तर द थर्मोमीटर इंडिकेट्स द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट. साहजिक आहे, थर्मोमीटर आपण कशा करता घेत असतो की एक प्रकारे टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण घेत असतो. ओके, तर त्याच्यासाठी आपण हा घेत असतो. तर सायन्स मेजरिंग इज अ टेम्परेचर इज कॉल्ड अ थर्मोमेट्री. म्हणजे काय की एक प्रकारे थर्मोमेट्री कशाला म्हणू शकतो आपण की ज्या वेळेस आपण त्याच्यामध्ये थर्मामीटरचा यूज करतो किंवा ज्या सायन्समध्ये आपण एक प्रकारे थर्मोमीटर म्हणजे हीट किंवा टेम्परेचर हे मेजर केलं जातं, तर त्या सायन्सला त्यांनी थर्मोमेट्री असं म्हटलेलं आहे. तर इन्व्हॉल्व्स इज अ डिफरंट टेम्परेचर स्केल अँड मेथड्स ऑफ मेजरिंग टेम्परेचर. बघा, आता झिरोथ लॉची जी काही स्टेटमेंट आहे ती अजून सोप्या भाषेमध्ये किंवा सोप्या पद्धतीने आपण अजून लिहू शकतोय. तर तुम्ही ही पण लिहिली तरी चालेल आणि अजून एक स्टेटमेंट आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये, ती पण शॉर्टमध्ये, तर तुम्ही ही देखील लिहिली तरी चालेल. बघा, आता द झिरोथ लॉ of a thermodynamics states that system in a thermal equilibrium are at the same temperature. म्हणजे काय की द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टेट दॅट की द सिस्टीम अशी सिस्टीम आहे, म्हणजेच काय आपण जे बघितलंय हे डायग्राम मध्ये की वेगवेगळ्या सिस्टीम आहे की इक्विलिब्रियम
आर ॲट द सेम टेम्परेचर. म्हणजे काय, ह्या प्रत्येक सिस्टीमचं जे काही टेम्परेचर असेल, म्हणजे तुम्ही ए सिस्टीम घ्या, बी सिस्टीम घ्या किंवा सी सिस्टीम, या तिघही सिस्टीमचं टेम्परेचर कसं असणार आहे, सेम असणार आहे, सारखं असणार आहे. हे महत्त्वाचा मुद्दा इथे. मग आता त्यानंतर बघा, आता पुढचं जे काही आपल्याला पॉइंट्स बघायचं आहे तो म्हणजे हीट. व्हॉट इज मीन बाय हीट. बघा आता बघा आता हीटची तुम्हाला डेफिनेशन मी लिहून देणार आहे. व्हॉट इज मीन बाय हीट. तर हीट जे काही आहे इज अ एनर्जी. आपल्या टेक्स्टबुकमध्ये हीटची डेफिनेशन त्यांनी दिलेली नाही, तर मी सर्च केली गुगलवरून आणि तुम्हाला मी लिहून देते की हीट इज अ एनर्जी ट्रान्सफर्ड between substances or system due to a temperature difference between them. According to एनर्जी एज्युकेशन. म्हणजे काय की ही डेफिनेशन कोणाच्या म्हणण्यानुसार आहे, तर हे त्यांनी दिलेलं आहे. तर बघा आता समजून घ्या आपण की हीट म्हणजे काय नेमकं. तर हीट इज अ एनर्जी ट्रान्सफर. आपण आधीच बघितलेलं आहे की एक प्रकारची जी एनर्जी आहे ती ट्रान्सफर होते बिटवीन सबस्टन्सेस. म्हणजे दोन सबस्टन्सेस असतील तर एका सबस्टन्समधून दुसऱ्या सबस्टन्समध्ये हीटचं काय होतं, एक प्रकार एनर्जीचं ट्रान्सफर होते, असे याला तुम्ही म्हणू शकता. किंवा सिस्टीम ड्यू टू म्हणजे काय, एक तर सबस्टन्स असेल किंवा एखादी सिस्टीम असेल. म्हणजे एखादी ए सिस्टीम आपण मानून घेतली, बी सिस्टीम, तर त्याच्यामध्ये जी काही एनर्जी आहे ती काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. टेम्परेचर हे ट्रान्सफर होणार आहे. टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द देम अकॉर्डिंग टू एनर्जी एज्युकेशन. अशा पद्धतीने हीटची ही डेफिनेशन आहे. तर त्यानंतर पुढचा जो काही टॉपिक असणार आहे इंटरनल एनर्जी. व्हॉट इज मीन बाय इंटरनल एनर्जी. बघा आता इंटरनल एनर्जी काय, त्याची आपण डेफिनेशन बघणार आहोत. इंटरनल एनर्जी defined as the energy associated with random disorder motion of the molecule of a system. बघा आता इंटरनल एनर्जी म्हणजेच काय, तर अशी एनर्जी की जी असोसिएटेड विथ अ रॅन्डम डिसऑर्डर. रॅन्डमचा अर्थ काय, विखुरणे म्हणजे वेगवेगळे होणे. तर इथे रॅन्डम जे काही असं आहे डिसऑर्डर मोशन मध्ये आहेत ते जे काही मॉलिक्यूल असतील किंवा जे एनर्जी मधले पार्टिकल असतील जे काही असणार आहे ऑफ द मॉलिक्यूल्स. बघा आता इथे मॉलिक्यूल्स झालेले, आपण पार्टिकलचा विचार नाही करत आहे. तर
मोशन ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ अ सिस्टीम, म्हणजे त्या सिस्टीम मधले, बघा लक्षात घ्या, त्या सिस्टीम मधले जे काही मॉलिक्युल्स आहेत ते कसे असणार आहेत, रँडमली आहेत, रँडमली असे विखुरलेले आहेत एक प्रकारे, आणि त्या ठिकाणी ती एनर्जी एक प्रकारे त्या मॉलिक्युल्सची तयार झालेली, तर त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, इंटरनल एनर्जी. ओके, तर याचं त्यांनी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की ग्लास ऑफ वॉटर, a glass of water kept on a table has no kinetic energy because it is not moving, its potential energy can also be taken as zero. म्हणजे काय, सिंपल आहे, तुम्ही जर ग्लासमध्ये पाणी घेतलं तर आणि ते टेबलवर ठेवलं तर ते मोशनमध्ये असणार आहे का, नाही. ते गतिमान आहे का, नाही. ते एक प्रकारे काय असणार आहे, स्थिर अवस्थेत असणार आहे. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये जी काही एनर्जी असणार आहे ती पोटेन्शियल एनर्जी असणार. पोटेन्शियल एनर्जी आपण कशाला म्हणतो की ज्या ठिकाणी एक प्रकारे एनर्जी ही स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ आहे किंवा तिथं ती स्थिर अवस्थेमध्ये, तर त्याला तुम्ही पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. परंतु तेच जर पाणी तुम्ही धबधब्याच्या स्वरूपात जर घेतलं तर त्याला तुम्ही कायनेटिक एनर्जीचं स्वरूप निर्माण होतं. ओके, आता आपल्याला त्याच्यामध्ये डिफरन्स ते घ्यायचा. आपल्याला महत्त्वाचं काय की ती एक सिस्टीम आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचे मॉलिक्युल्स आहेत, ते रँडमली आहेत, आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे ती कशी असणार आहे, इंटरनल एनर्जी. आपला कन्सेप्ट काय आहे, इंटरनल एनर्जीचा आहे, हा महत्त्वाचा, हा तुम्ही लक्षात घ्या. तर या ठिकाणी हे एक एक्झाम्पल झालं. आणि दुसरं एक एक्झाम्पल आपण मागच्या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस ऑफ रेडिएशनमध्ये मोनोॲटॉमिक गॅसेस, पॉलिॲटॉमिक गॅसेस, वेगवेगळे डायॲटॉमिक वगैरे घेतले होते. तर त्याच्यामध्ये जो काही आयडियल जे काही आहेत मोनोॲटॉमिक गॅस, त्याच्यामध्ये ऑर्गॉन हा एक एक्झाम्पल आहे. तर ऑर्गॉनमध्ये जी काही इंटरनल एनर्जी असणार आहे इज जस्ट द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असणार आहे ऑफ द ॲटम्स हॅव्हिंग इज अ लिनियर मोशन. म्हणजे काय की त्यामध्ये मोनोॲटॉमिक जो काही गॅस आहे ऑर्गॉन, तर त्याच्यामध्ये जी काही इंटरनल एनर्जी असणार आहे ती कशी असणार आहे, एक प्रकारे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असणार आहे, नॉट अ पोटेन्शियल एनर्जी. हे लक्षात घ्या. म्हणजे काय की इथे कुठली एनर्जी असू शकते, पोटेन्शियल एनर्जी असू शकते, कायनेटिक एनर्जी असू शकते, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असू शकते. त्यांनी एक्झाम्पल दिलेले, म्हणजे हे काय आहेत, एक प्रकारे इंटरनल एनर्जीचे एक्झाम्पल आहेत. आता जे काही इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे त्याचे जे काही फोटो आहेत ह्या नोट्समधले. आता काही टॉपिक मी तुम्हाला याच्यातले काय केलेले आहे, आता डेफिनेशन इथे एक्सप्लेन केलं आणि लिहून दिलं. ओके, मग आता जे टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन केले फॉर एक्झाम्पलचे, ते मी इथे राईट डाऊन न करता इथे जे काही वहीमधल्या नोट्स असतील त्याचे फोटो काढून तुम्हाला मी फॉरवर्ड करेल. ते तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहायचं आहे. आपली जे काही नेक्स्ट एक्झाम असेल त्या दृष्टीने हे सर्व पॉईंट्स महत्त्वाचे असणार आहेत आणि हे चॅप्टर देखील महत्त्वाचं असणार आहे. नमस्कार.